दिवाहे हृदय मंदिरी शोधून पाहे देव नटला नाना परी भरुनी उरला चराचरी भक्तासाठी प्रगट झाला भारतयांचा महिना देव नटला नाना परी भरुनी उरला चराचरी जणी म्हणे भक्तासाठी वेळा झाला तो जगजिठी देव नटला नाना परी भरुनी उरला चराचरी विठाला दिवाहे दिवाहे हृदय मंदिरी शोधून पाहे देव नटला नाना परी भरुनी उरला चराचरी श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुरे बर नवरी घवीर विमल सुदुदायक हुबल जारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या हरऊ सविकार सर्व मंगल्य मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते महायोग पीठे तटे भीमरथा वरं पुंडलिकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परमं लिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नमिला गणपती माऊली सारा नमिला गणपती नमिला गणपती माऊली सारा नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत हॅलो देवा हे हृदय मंदिरी शोधून पाये देव नटला नाना परी भरुनी वरला चराचरे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला हक्क पंढरपूर निवासी पंढरपूरच्या पांडुरंगाचे लाडके भक्त असणारे संत नामदेव महाराज आणि या नामदेव महाराजांची असणारी दासी संत जनाबाई या जनाबाईचा सुंदर असा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. संत जनाबाई या अभंगातून सांगतात देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे जगात देव आहे तो जर पाहिजे असेल तर आपल्या हृदयात आहे. हृदयात देव आहे. देव अजून कुठे भरला तर देव नटला नाना परी भरुनी उरला चराचरी. काय करतो देव तर भक्तासाठी प्रगट होतो. काय करतो देव जनी म्हणे भक्तासाठी वेळा झाला तो जगजेठी. सुंदर वर्णन संत जनाबाईंना या आपल्या अभंगातून या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आज आपण या ठिकाणी हॅलो आपल्या या तीर्थक्षेत्र आव्हाने या ठिकाणी चतुर्थीच्या निमित्तानं जी काही आपण या ठिकाणी कीर्तन सेवा सर्व आव्हानेकर मंडळी ट्रस्ट मंडळी
ज्यांचं माझ्यावर नितांत असं प्रेम आहे, आमचे अशोक महाराज कोळगे असतील, या ट्रस्टी अध्यक्ष श्री भुसारी सर असतील, सर्व कमिटी असेल, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो मी. या ठिकाणी या सेवेकरता आज आवर्जून उपस्थित असणारे आमचे सर्व भजनी मंडळ, या ठिकाणी आपल्या या गावचं भूषण हरिभक्त परायण नानाभाऊ महाराज पवार, जुन्या परंपरेतील जुने गायक, जुन्या वारकरी संप्रदायातील ज्यांच्या सुंदर असे चाली आहेत, आमचे नानाभाऊ महाराज असतील, आपल्या या शेवगाव तालुक्याचं भूषण, गोड ज्यांचा आवाज आहे, गोड ज्यांचं व्यक्तिमत्व आहे, असे आमचे जिवलग मित्र जे नेहमी आमच्या सोबत कार्यक्रमाला असतात, असे आमचे भगवत महाराज मरकड असतील, या गावचे हरिभक्त परायण आमचे चोते भाऊ असतील, आमच्या गावचे हरिभक्त परायण सोमनाथ महाराज पाटील असतील, पाटेकर असतील, ज्यांचा गोड आवाज आहे, गोड स्वभाव आहे, बातकुळ गावच्या माजी सरपंच आमच्या भामाताई फटांगरे आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. या ठिकाणी आमच्यावर नितांत असे प्रेम करणारे या गावचं भूषण दिलीपराव कळमकर, ते सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आमचे हरिभक्त परायण मयूर महाराज असतील, आत्ताच एक नवीन असं उमलतं नेतृत्व आमच्या गावचं हरिभक्त परायण प्रतीक महाराज, सुंदर महाराज कीर्तन सेवा करतात, त्यांनाही धन्यवाद. विनेकरी आमची, ज्यांनी सुंदर असा विना घेतलेला आहे. आमचे डोरे महाराज असतील, सुंदर अशी पेटीची साथ देतात. आमचे शिवाजी महाराज, आमचे परसराम भाऊ असतील, आमचे दिलीप भाऊ कळमकर यांचे चिरंजीव, सुंदर असे बोलतात कार्यक्रमातले. कीर्तन सेवा असली का गोड असं ज्यांचं बोलणं आहे, असं आहे. या ठिकाणी चितळून आले आमचे भाऊ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या गावचे गेली 25 वर्ष आम्ही सोबत काम केलं. आमचे विष्णुपंत कोशी साहेब, आमचे आप्पा असतील, सर्व आमचे आव्हानेकर मंडळी असतील, सुंदर अशी या ठिकाणी शूटिंग चालू आहे. आपल्या या गावचे भालेराव, आमची सर्व महिला मंडळ, या आव्हानेकर दर चतुर्थीला आपण नित्य नेमाने येतात. आमच्या गावातील आमच्या वहिनी असतील, पुष्पा वहिनी असतील, दोघी जाऊबाई या ठिकाणी आल्यात, या भगवंताच्या सेवा करता आल्यात, या भगवंताची दर्शन घेण्याकरता या ठिकाणी आलात. आमचे काकासर असतील, दत्ताभाऊ असतील, सर्व मंडळी या कीर्तन सेवेसाठी उपस्थित आहेत. आता तसं पाहायला गेलं तर कीर्तनाला थोडी गर्दी कमी राहील, पण अजून 1 तासाने पाहिलं तर इथं बसायला जागा नाही राहणार. आपली शोकांतिका आहे महाराष्ट्राची. वाईट वाटतं याचं. माणसं ज्या गोष्टीला यायचं ना, ज्याच्यापासून आपला फायदा आहे, ज्याच्यापासून आपलं आयुष्याचं कल्याण होतं, असं भगवंताचं नामस्मरण ज्या ठिकाणी आपल्याला मिळतं. काही भूमी पवित्र आहे. आज खऱ्या अर्थानं आपण आव्हानेकर मंडळी भाग्यवान आहात. आज साक्षात देव आपल्या गावात आहे. आपल्याला कुठेही जायची गरज नाही. काही गावातले लोक देव पाहण्यासाठी इतर ठिकाणी जातात, पण भाग्य आहे आपलं, या गावचं भाग्य आहे, या भूमीचं भाग्य आहे. खऱ्या अर्थाने देव आपल्या भूमीत आहे. तसं पाहायला गेलं तर ज्या भूमीत संत राहतात, ज्या भूमीत देव राहतात, ती भूमी पवित्र आहे. नानाभाऊ महाराज, पावन तो देशा जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश. खरंच भूमी पवित्र आहे, या भूमी देव आहे. कोण म्हणतं जगात देव नाही. काही माणसं एवढे नास्तिक असतात.
आपण पाहतो काही काही माणसं म्हणतात या जगात देव नाही. आपण सुंदर असा अभंग या सेवेकरता घेतलेला जगात देव आहे. आणि काही काही माणसं म्हणतात जगात देव नाही. ज्याच्या सत्तेमुळं संपूर्ण जग चालतं, ज्याच्या सत्तेमुळं हलतं. कोण म्हणतं जगात देव नाही? ज्याला देव पाहिजे असेल ना त्या माणसाने देवगडला जावं. आज खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी शांती ब्रह्म भास्करगिरी बाबा आहे. ज्यांना देव पाहिजे त्यांनी खरंच देवगडला जावं. मेल्या माणसं म्हणत असतात एखादा माणूस स्वर्गात गेला, एखादा माणूस वैकुंठाला गेला, एखादा माणूस नरकात गेला. पण या भूमीवर ज्याला स्वर्ग पाहिजे असेल ना त्यानं देवगडला जावं. आपण मेल्यावर आपण स्वर्गात जातो का नरकात जातो का वैकुंठात जातो हे कोणालाही सांगता येत नाही. पण ज्याला जिवंतपणी खऱ्या अर्थानं स्वर्गात जायचं असेल ना त्यांनी देवगडला जावं. ज्याला देव पाहिजे असेल त्यांनी आळंदीला जावं. त्या ठिकाणी आमचे कुरेकर बाबा आहेत. आज ज्याला माऊली पाहिजेत ना त्यानं आळंदीला जावं. साक्षात आळंदीला जर गेलेलं कुरेकर बाबांचं दर्शन घेतलं तर साक्षात माऊलींचं दर्शन घडलं. कोण म्हणतं जगात देव नाही? ज्याला देव पाहिजे आहे त्यांनी आपल्या या जो काही अहिल्यानगर सोलापूर हवे आहे या हवेला मांदळी गाव आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आत्माराम बाबा राहतात. बरेचसे आपल्या भाविकांनी त्या बाबांचं दर्शन घेतलेलं असेल. नानाभाऊ महाराज साक्षात देवाचा अवतार त्या मांदळी गावात आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी ते बाबा अहोरात्र त्या भगवंताचं नामस्मरण करीत आहेत. कोण म्हणतं जगात देव नाही? गेल्या भागवत महाराज आता मी 12 तारखेला या ठिकाणी नगरच्या पुढं मांदळीच्या अलीकडून एक खुंटेफळ गाव आहे. या ठिकाणी आपल्या निवडुंगे गावात एक चौधरी सर राहतात. सर आहेत पण कीर्तनकार आहेत, धार्मिक कार्यात नेहमी पुढे असतात असे आमचे चौधरी सर. त्यांनी आम्हाला 2 दिवस त्या ठिकाणी कार्यक्रमाला बोललं होतं. खुंटेफळ गाव आहे अशोक मामा. आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रमासाठी 12 तारखेला संध्याकाळी गेलो. 13 तारखेला सकाळी आलो. माझ्यासोबत आमचे मित्र संतोष महाराज ससे होते. त्या ठिकाणी 103 वर्षाचे बाबा आहेत. 103 वर्षाचे बाबा असून ह्या वयात त्या बाबांना सुंदर असं बोलता येतं, त्यांना ऐकू येतं, त्यांना आलेला माणूस ओळखता येतो. 103 वय असताना सुद्धा त्या बाबांचा असा चेहरा, आपण ज्याला म्हणतो वैराग्य, ज्याला म्हणतो ज्या माणसाने आयुष्यभर मनापासून देवाची भक्ती केली, काय त्या माणसाचं तेज असतं. 103 वर्षाचे मोडवे दादा आहेत. अशोक मामा त्या गणपती बाप्पाच्या दारात आहे. मी खोटं बोलत नाही. आम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी त्यांचं दर्शन घेतलं. नानाभाऊ महाराज ज्या वेळेस मी दर्शन घेतलं त्यावेळेस त्या बाबांच्या मुखातून वाक्य निघले, उद्या 12 वाजेपर्यंत तुम्हाला एक चांगली बातमी ऐकायला येईल. मी म्हणलं आता काय आपल्या आयुष्यात आपलं भाग्य असेल बा, काय आपल्याला काय कार्य करण्यासाठी मिळेल. सकाळी 9-9:30 वाजता कीर्तन सेवा सुरू होणार होती आणि तेवढ्यात अशोक मामाचा फोन आला. येत्या 16 तारखेला चतुर्थी आहे आणि या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला या भगवंताच्या दारात कीर्तन सेवा करावी लागेल. काय संतांचे शब्द असतात. खरंच संत जर जे बोलतात ना तेच होतात, त्याला संत म्हणतात. ते जी संत ज्यांचा हे आज त्यांचा 103 वय असताना संपूर्ण गावानी त्यांचा मोठा असा अभिषिंतन वाढदिवसाचा कार्यक्रम त्या ठिकाणी साजरा केला. भव्य दिव्य असं नियोजन त्या ठिकाणी साजरं केलं. कोण म्हणतं जगात देव नाही? आज सुद्धा या जगात अशी नास्तिक माणसं आहेत
माणसं म्हणतात जगात देव नाही. जगात जर खऱ्या अर्थानं देव असता आणि तो ज्याला कळला असता, ज्या माणसाला कळला असता जगात देव आहे, आपल्या आव्हानामध्ये देव आहे, तर लोक या कीर्तन सेवेसाठी उपस्थित राहिले असते. आज कामाचे दिवस आहे, आपल्याला माहित आहे, कांदे काढायचे दिवस आहेत, माणसे मिळत नाही, सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण जो भगवंत आपल्याला रोज उठवतो, झोपवतो, सगळ्या गोष्टी जीवन जगत असताना भगवंतानं एवढं मिठी आपल्याला काय आपलं भाग्य असेल. पैसा दिला, पाणी दिलं, भरपूर संपत्ती दिली, वैभव दिलं, असं वैभव दिलं का ते मोजता सुद्धा येत नाही. मोजता येत नाही मापाना एवढं वैभव दिलंय पांडुरंगानं. जरी हे एखाद्या अभंगात नसलं, एक सुंदर गीत आहे, पण मी का म्हटलं असं, पंढरपूरच्या वाटाने आमच्या ढोरगेळ गावच्या आमच्या पुष्पावहिनी आल्यात. दिंडीत असताना रोज त्यांचा हे गाणं, हे गीत, हे सुंदर गीत भगवंताचं असतं. मोजता येत नाही मापान एवढं वैभव दिलंय पांडुरंगानं. कोण म्हणतं जगात देव नाही, काही काही माणसं म्हणतात जगात देव नाही, जगात देव आहे. एकदा भागवत महाराजांना आम्ही कार्यक्रमाला निघालो. आमच्या मोटरसायकलवर निघालो. आम्हाला काही मोठी 4 चाकी गाडी नाहीये. आम्ही त्या आता देवाला प्रार्थना करू, आता कुठं जायचं यायचं म्हणलं की मोठी गाडी आम्हाला होऊ द्या. आम्ही दोघं एका गाडीवर चाललो नगरला, आणि मध्ये एका ठिकाणी अशी गर्दी होती, नानाभाऊ महाराज लई गर्दी होती. आम्ही म्हणलं काय असं बाई एवढी गर्दी आहे, काय आहे. अशोक महाराज आम्ही त्या ठिकाणी थांबलो. आम्ही म्हणलं आता कार्यक्रमाला भरपूर टाईम, 1 तास टाईम होता, म्हणलं इकडं तिकडं थांबण्यापेक्षा भागवत महाराज म्हणले चला आपण ऐकू ते काय नेमकं. आम्ही त्या ठिकाणी गेलो. सुंदर असा वक्ता होता, भरपूर अशी पब्लिक होती, भरपूर माणसं होते. जवळजवळ 1 तास त्या वक्त्याने फक्त भाषण केलं, जगात देव नाही, जगात देव नाही, जगात देव नाही. आम्ही रोज एवढं कार्यक्रम करीत हिंडतो तरी आम्हाला वाटलं बाबा काय यांचं भाषण आहे, खरंच जगात देव नाही. आम्ही भागवत महाराजांनी आम्ही त्यांना विचारलं, तुम्ही एवढं पटवून सांगता बा जगात देव नाही, हे कशाच्या सामर्थ्यावर सांगता बा, कशाच्या याच्यावर धर्तीवर सांगतात बा तुम्ही जगात देव नाही. ते म्हणले आम्हाला हे सांगता येत नाही बा, ही सगळी देवाची कृपा आहे म्हणले. म्हणजे जो माणूस म्हणतो जगात देव नाही, तोच म्हणतो सगळी देवाची कृपा आहे. कोण म्हणतं जगात देव नाही. जळी स्थळी भरला रिता ठावना उडला, आजीव्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. जगात जे नास्तिक माणसं असताना ते म्हणते जगात देव नाही. आपल्या या महाराष्ट्रात एक हृदयरोग तज्ञ असे नामांकित डॉक्टर होते. ज्या डॉक्टरनं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हृदयाचं ऑपरेशन केलं. नानाभाऊ महाराज आपल्या देशातले नामांकित डॉक्टर होते, डॉक्टर नितू मांडके म्हणून. संपूर्ण देशातल्या लोकांचं ऑपरेशन नितू मांडके करायचे. संपूर्ण देशातून जे ज्यांना हृदयाचा त्रास होत असेल सगळी माणसं त्या नितू मांडकेकडे, डॉक्टर नितू मांडकेकडे जायची. नितू मांडके हृदय रोग तज्ञ डॉक्टर होते, पण त्यांना देव मान्य नव्हता. जगात मोठं असं काम तुम्ही करता. दिल्ली सरकारनं डॉक्टर नितू मांडके यांचा सन्मान करण्याचं ठरवलं. सन्मानाची तारीख त्या ठिकाणी निश्चित करण्यात आली, वेळ निश्चित करण्यात आली. डॉक्टरांना सुद्धा आनंद झाला. आपण जे काम करतो बा त्या कामाचं कौतुक म्हणून आपल्या सरकारनं, दिल्ली सरकारनं आपला सत्कार करण्याचं ठरवलं. उद्या सत्कार आहे म्हणून
आज संध्याकाळी डॉक्टर विमानाने निघाले, पण डॉक्टरांचा सन्मान नियतीला मान्य नव्हता नानोबा महाराज. डॉक्टर विमानाने निघाले, विमानात बसले, ढगाळ असं वातावरण तयार झालं, पावसाचं वातावरण तयार झालं. जे विमान उडालं काही कारणास्तव ते परत खाली विमानतळावर आलं. चौकशी केली त्या ठिकाणी. आता यानंतर परत विमानाची वेळ काय असेल त्या ठिकाणी चौकशी अंती असं समजलं का 20 तासाने विमान परत उडेल. डॉक्टरांचा नाईलाज झाला. डॉक्टरांनी भाड्याची गाडी केली आणि डॉक्टर दिल्लीच्या दिशेने जाऊ लागले नानोबा महाराज. पण काय झालं, नियतीला डॉक्टरांचा सन्मान मान्य नव्हता, कारण डॉक्टरांना जगात देव मान्य नव्हता. डॉक्टर त्या भाड्याच्या गाडीना 4 व्हीलर गाडीना दिल्लीच्या दिशेने जाऊ लागले. रात्र झाली, धो धो असा पाऊस सुरू झाला. नद्या नाल्या एक झाल्या. रात्री 12-1चा टायमिंग असेल. त्या गाडीला पुढचा मार्गच सापडत नव्हता. भरपूर असं नद्यांना पाणी आलं आणि त्यावेळेस काय असं मॅप नव्हतं, मोबाईल लावला, रस्ता दाखवला, असं कोणतीच परिस्थिती नव्हती. शेवटी रात्रीचे 1-2 वाजले. डॉक्टरांचा नाईलाज झाला, पुढं रस्ता सापडाना. कुठंतरी एखादं घर पाहा, त्या ठिकाणी सकाळपर्यंत थांबावं अशी डॉक्टरांची त्या ठिकाणी एक मानसिकता तयार झाली. इकडं तिकडं पाहू लागले, थोडा प्रवास करू लागले. पण त्या अंधाऱ्या रात्रीला डॉक्टरांना कुठेच त्या ठिकाणी वस्ती दिसणार. शेवटी काही वेळाने त्या ठिकाणी त्यांना वस्ती दिसली. त्या घराचा दरवाजा वाजवला. बऱ्याच वेळाने त्या ठिकाणी एका बाईनं दरवाजा उघडला. डॉक्टरांनी त्या बाईला सांगितलं, आम्ही दिल्लीच्या दिशेने निघालो आहोत. या पावसामुळे आम्हाला रस्ता सापडाना. आम्हाला या ठिकाणी सकाळपर्यंत आपल्या या घरी आम्हाला थांबण्यासाठी जागा द्या. त्या बाईनं काहीच उत्तर न देता त्यांना त्या ठिकाणी थांबवलं. डॉक्टरांना पाणी दिलं. बराच वेळ झाला. ती बाई घरात गेली. डॉक्टरांना चहा टाकण्याकरता चहा टाकला. पण ज्या वेळेस त्या बाईंना चहा टाकला, डॉक्टर बाहेर बसले होते. चहा टाकलेला त्या बाईच्या ध्यानातूनच गेला. त्या बाईच्या घरात डॉक्टरांनी ज्यावेळेस पाहिलं डोकावून, एक पाळणा होता आणि त्या पाळण्यात श्रीकृष्ण भगवंताची मूर्ती होती आणि ती बाई त्या पाळण्याला अशी झोका देत होती. त्या बाईच्या घरात एक 5 वर्षाचं मूल त्या ठिकाणी पलंगावर टाकलेलं होतं. डॉक्टरांनी सगळा प्रकार पाहिला. त्या ठिकाणी बराच वेळ झाला. डॉक्टरांना वाटलं ही बाई काय करत असेल. स्वतःच्या मुलाला पलंगावर टाकलं आणि पाळण्यात श्रीकृष्ण भगवंताची मूर्ती टाकली आणि त्या मूर्तीला ती बाई झोका देते. बराच वेळ झाल्यानंतर त्या डॉक्टरने त्या बाईला विचारलं, हे असं का करता तुम्ही. त्या बाईच्या तोंडातून उद्गार निघाले. त्या डॉक्टरांना सांगितलं गेलं. त्या बाईला सुद्धा माहित नव्हतं हे डॉक्टर आहेत म्हणून. त्या बाईनं सांगितलं, हा माझा मुलगा आहे, 5 वर्षाचा आहे. ज्या वेळेस याचा जन्म झाला त्यावेळेस त्याला डॉक्टरांनी सांगितलं हृदयाचा त्रास आहे, तुम्हाला त्याचं ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन करण्यासाठी भरपूर असे पैसे लागतात. ज्या वेळेस याच्या बापाला कळलं याला एवढे एवढे पैसे लागतात, त्या बापाने सुद्धा प्राण सोडून दिला. त्यावेळेस त्या डॉक्टरांनी विचारलं, तुम्ही असं का करता. त्या बाईने सांगितलं, मला फक्त
या झोळीमध्ये भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आहे. मी त्या मूर्तीला झोका देते. मी त्या भगवंताला प्रार्थना करते, या जगात कोणीतरी असा डॉक्टर आहे तो हृदयाचं ऑपरेशन करतो. त्या डॉक्टरांपर्यंत जाण्यासाठी माझ्याकडे पैसा नाही, मी त्या डॉक्टरांपर्यंत जाऊ शकत नाही. पण मी त्या भगवंताला एवढीच प्रार्थना करते, देवा मी जरी त्या डॉक्टरपर्यंत नाही गेले, त्या श्रीकृष्ण भगवंताला एवढीच प्रार्थना करते, देवा मी जरी त्या डॉक्टरपर्यंत जाऊ शकत नाही, पण त्या देवानं जे हृदयरोग तज्ञ डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांना त्या भगवंताने अशी भगवंताने बुद्धी द्यावी की माझ्या मुलाचं ऑपरेशन त्या डॉक्टरांनी करावं. काय कोण म्हणतं जगात देव नाही. जे लोक स्वतःच्या गाडीनं स्वतःच्या पैशानं त्या डॉक्टरकडे जातात, तेच डॉक्टर आज त्या बाईच्या घरी त्या मुलाचं ऑपरेशन करण्यासाठी परिस्थिती नसताना सुद्धा ते डॉक्टर त्या ठिकाणी येतात. म्हणजे खऱ्या अर्थाने कोण म्हणतं जगात देव नाही. नारायण महाराज, जगात देव आहे म्हणून त्या श्रीकृष्ण भगवंतांनी त्या डॉक्टरांना बुद्धी दिली. आणि डॉक्टर सुद्धा असे होते का जगात देव नाही, डॉक्टर मानत नव्हते. पण जगात देव आहे हे आपल्याला या उदाहरण कळतं. म्हणून संत जनाबाई महाराज अभंगाच्या प्रथम संघ देवा हे हृदय मंदिरे शोधुनी पाहे. देव कोणी पाहिलं तर आमच्या संत जनाबाईंनी पाहिला. ज्या वेळेस पंढरपूरला दिंडी निघाली, गंगाखेड गावाचं नाव आहे, त्या गंगाखेड गावामध्ये संत जनाबाई राहत होत्या. पंढरपूरला त्या गावातून दिंडी चालली. सगळे वारकरी त्या भगवंताचं नामस्मरण करीत होते. मोठ्या अंतकरणाने भगवंताचं नामस्मरण करीत होते. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव बसलेली म्हणू नका बरं का. हा तुम्हाला नव्हतं सांगितलं, आमच्यातच चाललं होतं. हा नका म्हणू, नका म्हणू. त्या ठिकाणी संत जनाबाईंना पंढरपूरला जाताना दिंड्या पाहिल्या आणि आपल्याला वडिलांना विचारलं, बाबा त्या दिंड्या कुठं निघाल्यात? जनाबाईंच्या वडिलाच्या मुखातून वाघबाईला त्या दिंडीची एवढी ओढ लागली. बसलेल्या भाविकांना विनंती बरं का माझी, आपलं जोपर्यंत
आपले पाय चालू शकतात, जोपर्यंत आपलं शरीर आपल्याला साथ देतं ना तोपर्यंत आपण पंढरपूरची वारी केली पाहिजे बरं का. यात्रा जाय तुकू नको, जोपर्यंत आपलं चांगलं शरीर आहे तोपर्यंत आपण पंढरपूरची वारी केली पाहिजे, पैठणची वारी केली पाहिजे, आळंदीची वारी केली पाहिजे. माणसाला टाइमच नाही बरं का. माणसं एवढे कामात गुंतले, नेमकं दिंडीचं वातावरण सुरू झालं का ते नाही आमच्या मग लई काम आहे. पण एवढा एकच जन्म असा आहे का या जन्मात माणसाला वारी करता येते, भगवंताचं नामस्मरण करता येतं आणि गेलं पाहिजे बरं का. एकदा तुमचं जर वय झालं ना तुम्हाला कोणी कुठं जाऊ देणार नाही. जोपर्यंत आपलं चांगलं शरीर आहे, जोपर्यंत आपले पाय चालतात ना तोपर्यंत आपण या तीर्थयात्रा केल्या पाहिजे. म्हणून सर्वांना विनंती आहे, संत जनाबाई त्या दिंडीत चालल्या, दिंडीत गेल्या, दर मजल करत पंढरपुरात गेल्या, चंद्रभागेचं स्नान केलं. चंद्रभागेचं स्नान माणसाने आयुष्यात केलं पाहिजे बरं का. चंद्रभागा नुसती डोळ्याने पाहिली, अवघीच तीर्थ घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. सगळ्या तीर्थाचं दर्शन चंद्रभागा जर डोळ्यानं पाहिले ना सगळ्या तीर्थाचं दर्शन त्या ठिकाणी घडतं. ज्याच्या सेवेमुळं पंढरपुरात द्वारकेची सारी संपत्ती सोडून भगवान परमात्मा आले, त्या पुंडलिक रायाचं दर्शन घ्यायचं. जनाबाईंना त्या ठिकाणी पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं आणि रावळात त्या भगवंताच्या भेटीसाठी संत जनाबाई गेल्या. ज्या वेळेस त्या जगाच्या बापाला पाहिलं संत जनाबाईंना, तुझं पाहता विठ्ठला देह भान हरपला. ज्यावेळेस संत जनाबाईंना त्या देवाला पाहिलं, तुझं पाहता विठ्ठला देह भान भाव हरपला. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारे. त्या संत जनाबाईंना त्या देवाला पाहिलं आणि कुठे साठवलं संत जनाबाईंना देव पाहिला. संत जनाबाईंना देव पाहिला, जनाबाईला त्या ठिकाणी जाऊच वाटाना. भगवंताचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी त्या भगवंताला सोडून जनाबाईला जाऊ वाटाना. आपण तर एवढी गडबड करतो, देवाचं दर्शन झालं का लगेच पटापटा निघतो. काय आपल्याला गडबड होते तर काय माहित. माणसाने दर्शन घेतलं का ते लगेच होते चला गाडीकडे उचलदारे धराचे. हा 3-4 दिवस बारीला नंबर लागतात आणि देवा पुढे गेला का लगेच असे डोळे जागी देत माणसं. जो देव डोळ्याने पाहिजे ना माणसं 3 दिवस बारीला लागतात, पण देवा पुढे गेल्या का लगेच अशी करते डोळे जागे. डोळे भरून या पाहिना तुझे मुख, हे मज सुख देवी देवा. संत जनाबाई त्या ठिकाणी भगवंताचं दर्शन झालं. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 दिवस त्या ठिकाणी थांबल्या. सोबत वडील होते. जनाबाईचे वडील त्या ठिकाणी कंटाळून गेले जनाबाईला, चल घरी चल घरी. पण जनाबाई येत नव्हती. शेवटी जनाबाईच्या वडिलांना जनाबाईला नामदेव महाराजांच्या स्वाधीन केलं. त्यावेळेस जनाबाईच्या वडिलाच्या मुखातून वाक्य निघतात, माझ्या जनाईला नाही कोणी
आलो तुझ्या मंदिरी. जनाबाईचे वडील म्हणतात, माझ्या जनाबाईला कोणी नाही देवा, घेऊन आलो मी तुझ्या मंदिरी. शेवटी जनाबाईच्या वडिलानं नामदेव महाराजांच्या स्वाधीन जनाबाईला केलं. संत जनाबाई नामदेव महाराजांच्या घरी राहू लागल्या. संत नामदेव महाराज यांच्या कुटुंबात 14 माणसं होती बरं का नानाभाऊ महाराज. जरी आपल्या ध्यानात नसले, कारण आपल्या कुटुंबात किती हेच आपल्याला माहित नसतं. कधी कधी आपल्या घरी जर कोणी आपल्याला विचारायला का तुमच्या घरी माणसं किती आहेत, नानाभाऊ महाराज आपल्या घरी जर आपल्याला कोणी विचारायला का तुमच्या घरी माणसं किती आहेत, कोणी विचारायला का मग माणसं म्हणतात 14 आहेत का 5 आहेत काय माहिती. पण संत नामदेव महाराजांच्या घरी 14 माणसं होती. 14 मोठं असं कुटुंब संत नामदेव महाराजांचं होतं. आणि जनाबाई एक त्या ठिकाणी 15वी. नामदेव महाराजांनी जनाबाईचा त्या ठिकाणी सांभाळ केला. आणि त्या ठिकाणी जनाबाई राहू लागल्या. पण जी जनाबाई ते पांडुरंगा करता आलती, ज्या जगाच्या बापा करता आलती ना. पण नामदेव महाराजांच्या घरी गेल्यावर जनाबाईला त्या ठिकाणी वेगळंच काम लागलं. नानाभाऊ महाराज सकाळी 3 वाजता जनाबाई उठायच्या, आंघोळ करायच्या. आणि 14 माणसं असल्यामुळे त्या ठिकाणी 14 माणसाला भरपूर खायला लागायचं. तसं पाहिलं तर सकाळी त्या ठिकाणी जात्यावर जनाबाई दळण दळायच्या. दळण दळत असताना सुंदर असा अभंग म्हणायच्या. जात्यावरचं गाणं त्या ठिकाणी दळत असताना जनाबाई जात्यावर गाणं म्हणायच्या. उभ्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात दळण दळी ते सख्या श्रीहरी आळ चोरीचा माझ्यावरी. पाटत जनाबाई दळण जात्यावर दळायच्या. सकाळी उठायच्या, 14 माणसांचा स्वयंपाक करायच्या. 10 वाजायचे. घरातली धुणी भांडी करायच्या. 12-1 वाजायचा. आणि त्यावेळेस चुलीवर स्वयंपाक असल्यामुळे गावऱ्या थापावं लागायच्या. नानाभाऊ महाराज गावऱ्या थापावं लागायच्या. परत 3 वाजायचे. परत जात्यावर दळण करावं लागायचं. परत संध्याकाळी स्वयंपाक करावा लागायचा. स्वयंपाक केला का भांडी धुवा लागत असेल. जनाबाईला झोपायला भागवत महाराज रात्री 12 वाजायचे. आणि सकाळी 3 वाजता संत जनाबाई उठायच्या. जागून 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 आमच्या जनाबाईच्या डोक्यात वा झाल्या. वा आता वा काय पाहायला मिळत नाहीत आहे की नाही. वा झाल्या. संत जनाबाईला तेव्हा डोक्यात झाल्यामुळे असा ताप यायला लागला. सगळी काळजी जगाच्या वापायला लागली. जी जनाबाई आपल्या भेटीसाठी आपल्या दर्शनासाठी या पंढरपुरात आली, पण त्या जनाबाईला आपल्या दर्शनासाठी येता येत नव्हतं. संपूर्ण असा दिवस जनाबाईचा कामात जायचा. जनाबाईच्या डोक्यात वा झाल्या. एक दिवस भगवंतानं त्या ठिकाणी रुक्मिणी मातेची साडी घातली, डोक्यावर पदर घेतला. पहिल्याच त्या डोक्यावर पदर घ्यायच्या बरं का. आता कोणाचा असला खाली तर राहून द्या, तसं काय नाही. डोक्यावर पदर घेतला, मोठा असं कुंकू कपाळाला लावलं. आणि जगाच्या बापानं त्या ठिकाणी जनाबाईच्या झोपडीत आले. जनाबाईला उठवलं. त्या ठिकाणी जनाबाईला आंघोळ घातली.
जनाबाईला नाहू घातलं. जनी बैसली नाह्याला पाणी नाही विसणार, घागर घेऊन हातात पाणी आणि दीनानाथ. जगाच्या बापानं पाणी आणावं आणि जनाबाईला आंघोळ घालावी. काय भक्ताविषयी प्रेम असेल. काय करतो देव? भक्ताची सगळे काम करतो. भक्तासाठी रात्रंदिवस भक्तासाठी येतो. भक्त आता जवळजवळ 8 वाजलेत. या ठिकाणी आमच्या अशोक मामांनी सांगितलं आवरून घ्या, पण एक 5 मिनिटात आपण सेवा पूर्ण करू. जनाबाईला देव दळू लागायचा. एक दिवस जनाबाईला देव दळू लागत असताना जनाबाईच्या घरी आला देव आला आणि रात्री 12-1 वाजला. जनाबाई दळत असताना देवाला झोप लागली आणि त्या ठिकाणी जनाबाईच्या घरी देवाने ज्या वेळेस थांबले, भगवंताला त्या ठिकाणी डोळा लागला आणि पहाटे 4 वाजता ज्या वेळेस रावळात पुजारी आले देवाची पूजा करण्याकरता, घंटा वाजवला. त्यावेळेस भगवान परमात्म्याला जाग आली. पण ज्या वेळेस रात्री भगवान परमात्मा त्या ठिकाणी झोपले ना, झोपाच्या वेळेस भगवान परमात्म्याने आपला शालू काढून ठेवला. गळ्यातील जे दागिने आहेत, जे हार आहेत, त्या ठिकाणी झोपण्याच्या वेळेस काढून घेतले, म्हणजे काढून ठेवले आणि भगवंताला झोप लागली. पण पहाटे 4 वाजता पुजारी देवपूजा करण्यासाठी आले. वारकरी मंडळ काकडा भजन करण्यासाठी त्या ठिकाणी आलं. मंदिरातली घंटा वाजवली, मंदिरात घंटा वाजवली आणि इकडं भगवंताला जाग आली. भगवंत तसेच उठले आणि मंदिरात आले आणि तसेच विटीवर उभा राहिले. ज्या वेळेस मेन दरवाजा उघडला त्यावेळेस पुजारीने हा सगळा प्रकार पाहिला. देवाच्या अंगावर शालू नव्हता. रोज देवाच्या अंगावर जे हार असायचे, सोनं असायचं, हे काहीच नव्हतं. हा सगळा प्रकार त्या पुजाऱ्याच्या ध्यानात आला. राजाला बोलावलं गेलं. देवाचे दागिने कोणी चोरले असेल, देवाचा शालू कोणी चोरला असेल. गावात चर्चा सुरू झाली. संपूर्ण गावात चर्चा सुरू झाली. देवाची दागिने चोरली, दागिने चोरली, देवाचा शालू चोरला. संपूर्ण गावात ज्यावेळेस चर्चा सुरू झाली त्यावेळेस चौकशी सुरू झाल्यावर संपूर्ण गावात त्या ठिकाणी पाहत असताना जनाबाईच्या घरी भगवंताचा शालू सापडला, भगवंताचे दागिने सापडले. संत जनाबाईला कठोर अशी शिक्षा त्या ठिकाणी करण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला. जनाबाईच्या मुखातून वाक्य निघले, मी कोणत्याही प्रकारची चोरी केली नाही. ज्या वेळेस जनाबाईला त्या ठिकाणी सुळावर द्यायचं त्यावेळेस स्वतः भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले आणि जनाबाई त्या सगळ्याला सांगू लागली,
मी त्या देवाकडे गेले नाही, पण रात्रीच तो देव माझ्याकडे आला. रात्री आला यात न मला नाही, आता सुद्धा तो देव समोर उभा आहे. पण नानाभाऊ महाराज, देव फक्त जनाबाईला दिसत होता, कारण देव हा चराचरात भरला. हेच जनाबाई महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगते. देवन परी भरुनी उरला चराचरी. ज्या वेळेस जनाबाईला सोळावर देण्यात आलं, साक्षात भगवान परमात्मा त्या ठिकाणी होते. ज्यावेळेस सोळावर देण्याचा प्रसंग चालू होता, त्यावेळेस त्या सोळाचं पाणी पाणी झालं आणि हा सगळा प्रकार त्या राजानं पाहिला. मग त्याला त्या जनाबाईचं महत्व कळलं. देव काय करतो, भक्तासाठी प्रकट होतो. जनाबाईनं त्या भगवंताची सेवा मनापासून केली. मनापासून जनाबाईच्या मनात त्या भगवंताविषयी भाव होता. मग देव भक्तासाठी प्रकट होतो. भक्ताच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण करतो आणि देव भक्तासाठी धावून येतो. भक्तासाठी खरंच भगवंताविषयी भाव जनाबाईच्या मनात होता, म्हणून जनाबाईसाठी देव प्रगट झाला. आपण सुद्धा आपल्या मनात त्या भगवंताविषयी प्रेम ठेवलं पाहिजे, त्या गणपती बाप्पाविषयी प्रेम ठेवलं पाहिजे. आपलं कोणतंही काम असू ना, तो गणपती बाप्पा केल्याशिवाय राहणार नाही. कारण गणपती खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा ही विद्येची देवता आहे बरं का. आपलं कोणतंही काम असू द्या, कोणत्याही कामाची सुरुवात त्या गणेशाच्या नावाने केली जाते. कोणतंही काम असू द्या, जे आपलं शुभ कार्य असतं, त्या शुभ कार्यासाठी आपण गणपती बाप्पाची सेवा करतो. त्या गणपती बाप्पाच्या चतुर्थीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण आलात, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. गणपती बाप्पा हा शंकर आणि पार्वती यांचा मुलगा आहे. पार्वती माता अंगाला हळद आणि उटणं लावायच्या, आणि हळद आणि उटणं यापासून पार्वती मातेनं एक पुतळा तयार केला. त्या पुतळ्यात जीव सोडला आणि गणपती बाप्पाचा जन्म झाला. पण एक दिवस पार्वती माता आंघोळीला गेल्या आणि गणपती बाप्पाला त्या ठिकाणी बसवलं गेलं. पण शंकर भगवान त्या ठिकाणी आले. गणपती बाप्पानं त्या ठिकाणी शंकर भगवंताला त्या ठिकाणी अडवलं. शंकर भगवंताला राग आला आणि जवळ असणार त्रिशूळानं गणपती बाप्पाचं मुंडकच उडवलं. भगवान शंकरानं पार्वती मातेला असं पार्वती माता भगवान शंकराला विनंती केली, मला माझा मुलगा परत द्या. पण त्या ठिकाणी शंकरानं त्या गणपती बाप्पाचं धड आणि शिर असं वेगळं केलं होतं. त्यानंतर शंकराने विष्णूला प्रार्थना केली आणि त्या ठिकाणी त्या असणाऱ्या धडाला दुसरं असं मुंडकं लावण्याचं ठरवलं.
विष्णू भगवंताने आज्ञा केली, उत्तरेस ज्याचं तोंड असेल त्याचं मुंडकं घेऊन यायचं, आणि उत्तरेस हत्तीचं तोंड त्या ठिकाणी त्यांना मिळालं. हत्तीचं मुंडकं कापलं आणि त्या ठिकाणी त्या धडाला बसवलं गेलं, आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या गणपती बाप्पाचा जन्म झाला. म्हणून सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आपण या कीर्तन सेवेकरता उपस्थित राहिला, त्या भगवंताच्या या ठिकाणी चतुर्थीच्या निमित्तानं आपण सर्व ग्रामस्थ मंडळी या परिसरातून जे काही भाविक आले त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आमचे चितळीचे सर्जेराव भाऊ आमटे उत्तम असं आचारी काम करतात, उत्तम असं त्यांचा स्वभाव आहे, गोड स्वभाव आहे. गेल्या 1-1.5 तासापासून ते सुद्धा या ठिकाणी बसले, त्यांनाही धन्यवाद देतो. सर्व आमचे भजनी मंडळ असतील, सर्व या ठिकाणी ट्रस्ट मंडळी असतील, सर असतील, सर्व मंडळी असतील, आज मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली. तसं पाहिलं तर यांना सगळ्याला माहिती मी फक्त गायन काम करतो, पण आज मोडकं तोडकं असं बोलण्याचा मी प्रयत्न केला. त्या भगवंतानं, त्या गणपती बाप्पाने मला जशी बुद्धी दिली तसं मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. कधीच मी त्या भगवंताचे ऋण विसरणार नाही, कारण आज मला या ठिकाणी गणपती बाप्पाने या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली. पण नानाभाऊ महाराज, मी सेवाच करणार आहे बरं का. वा वा. आज तशा अर्थानं मी खरंच गणपती बाप्पाची सेवाच करणार आहे. तसं आधीमध्ये आलो का आम्ही घेतोच पैसे, खऱ्या अर्थानं आपण सुद्धा त्या भगवंताची सेवा केली पाहिजे. म्हणून आपण जरी सेवा केली तर तो फळ भगवंत आपल्याला कुठेही देणार आहे. म्हणून जास्त काही मी आता ही कीर्तन सेवा लांबवणार नाही. आपल्याला सर्वांना या ठिकाणी महाप्रसाद घ्यायचा आहे. या ठिकाणी ज्या आहेर आहेत या गावचे, त्यांनी या ठिकाणी सर्व आपल्या आलेल्या भाविकांना महाप्रसादाची या ठिकाणी पंगत दिली आहे. त्या गणपती बाप्पाला प्रार्थना करतो, त्यांनाही उदंडाचं आयुष्य भरभराटी त्यांना द्यावी अशी प्रार्थना करतो. आणि लांबलेल्या वाणीला